हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आज मी अंबोलीत घाटात आहे आणि आज तुम्हाला माझ्या मागे धुकं दिसत असेल कारण की मी अंबोलीत आहे आणि ह्या साईडला पण तुम्हाला धुकं दिसत असेल. आणि इथे मेन रोड आहे, तुम्हाला दिसू शकतो. मी तुम्हाला झूम करून दाखवतो, दिसत असेल तर तुम्हाला. तर ही जी गाडी उभी आहे ना, इथे एक गाडीच्या बाजूलाच मेन रोड आहे आणि तिथूनच आम्ही सगळे गावाच्या रस्त्याकडे जातो. तर सुरुवातीला हा मेन रोड झाला ना, तर हा कच्चा रस्ता आहे. इथून या कच्च्या रस्त्यावरनं जेव्हा गाडी येते ना, तेव्हा पूर्ण अंग हलतं. आणि मग तुम्ही फक्त धुकं बघा पहिल्या आधी. तर असा उभा राहून मी बोलतो. तर सुरुवातीला आज मी तुम्हाला माझ्या आजोबांचं गाव दाखवणार आहे आणि आजोबांचं घर दाखवणार आहे. मेन म्हणजे तर इथूनच आहे एंट्री आणि हलका हलका पाऊस पडत आहे. तर जर का कॅमेऱ्यावरती स्पॉट्स पडले तर ते पाण्याचे असतील, बिकॉज इथे धुकं आहे. ते धुकं पाणी सोडत आहे, स्क्रीनवरती पण पाणी आहे. तर सर्वात पहिले तर आपण जाऊया आधी घरात आणि तुम्हाला घराचे टूर दाखवतो मी. बघत राहा व्हिडिओ. तर मित्रांनो, इथून जेव्हा तुम्ही याल तर हा रस्ता तुम्हाला सरळ घेऊन जाईल माझ्या आजोबांच्या घरी. तर पहिल्या आधी चालत चालत आपण हळूहळू टूर घेऊया की काय काय ह्या जागेवर आहे. तर सर्वात पहिले तर तुम्हाला हसायला येईल का नाही येईल ते माहीत नाही, बट ही टाकी जी आहे ना, ती मेन टाकी आहे जिथून पाणी येतं. तर मी ते सांगायचं म्हणून कॉम्प्लिमेंटरी म्हणून सांगितलं. सो आणि ही जी जागा आहे ना, इथे खूप मजा येते कारण की ह्या जागेवरती भरपूर हवा येते अँड इथे खूप सारी माकडं पण येतात. आणि बघत बघत ती माकडं ह्या झाडावरून ते अशी चालत वगैरे येतात आणि इकडे ह्या प्रॉपर्टीवर येऊन येतात. तर ही जागा आहे जिथे माकडं, बैल आणि गाय जे चारा खायला वगैरे येतात. आणि असं चालत चालत आपण स्ट्रेट जाऊया आणि इथे तुम्ही धुकं बघू शकता. भरपूर धुकं आहे, म्हणजे हे तर काहीच नाही आहे. तुम्ही जर का हायवे साईडला वगैरे गेलात तर तुम्हाला समोरच्या गाड्या दिसणार नाहीत, इतकं धुकं असतं इकडे. तर इकडची घरं पण मी तुम्हाला दाखवतो. इकडची घरं म्हणजे खूपच ब्राईट आहेत आणि खूप क्यूट आहेत. आणि तुम्ही बघू शकतात की किती झाडं वगैरे लावून ठेवले तिकडे. क्षणाक्षणाला तुम्हाला झाडं दिसतील. हे बघा, पूर्ण ग्रीनरी आहे या घराच्या इथे बाजूला पण. आणि इकडे पण भरपूर ग्रीनरी आहे जिथे म्हणून गाय आणि म्हशी इथे चारा खायला वगैरे येतात. तर मी तुम्हाला माझी फेवरेट होम पण दाखवतो इकडचं. माझ्या आजोबांचं तर फेवरेट घरच आहे, बट अजून एक फेवरेट हाऊस आहे माझा ह्या जागेवरती, ते आहे ह्या ठिकाणी. तर मी दाखवतो तुम्हाला झूम. हे घर मला खूप आवडतं बिकॉज हे एवढूसच घर आहे. म्हणजे बघा तुम्ही, एवढूसच घर आहे आणि ह्याच्या समोरची प्रॉपर्टी बघा, जागा बघा किती क्यूट आहे. आणि बघताच ह्याच्या प्रेमात पडावा आहे. आणि ह्याचं नाव पण बघा काय, प्रेमकुंज. म्हणजे बघताच आहे माणूस म्हणजे याच्या प्रेमात पडून जाईल असं घर बनवलं हे. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता आणि इथे शेती पण करतात. ॲक्च्युली हे जे घर आहे, हे जे घर आहे ना, ॲक्च्युली जे खाली दुकान आहे आमच्या घराच्या मागे दुकान आहे, तर त्यांचं हे घर आहे आणि ते इथे राहतात. ॲक्च्युली त्यांचं नवीन घर आहे. त्यांचं जुनं घर त्यांच्या त्यांच्या दुकानाच्या मागेच त्यांचं ॲक्च्युअलमध्ये जुनं घर आहे. तर ते फक्त शिफ्ट झाले तिकडे, बाकी दुकान वगैरे त्यांचं तिकडेच. तर हे त्यांचं दुकान आपलं हे. अरे काय बोलतोय रे मी, पूर्ण व्लॉगची मी पूर्ण. तर हे घर आहे त्यांचं आणि मागच्या साईडला त्यांचं एक स्टोरेज हाऊस पण आहे जिथे त्यांची शेती वगैरे काही केली तर आय थिंक सो तिकडे ते त्या साईडला तिकडे ठेवतात ते. तर हे त्यांची शेती वगैरे ते करतात. सध्या ते घरी नाहीत बिकॉज ते दुकानावर आहेत. तर हे त्यांची प्रॉपर्टी आहे, तुम्ही बघू शकता, चेकआउट करू शकतात. तर अजून एक प्रॉपर्टी आहे जी मागे आहे, ती मी थोड्या वेळानंतर तुम्हाला दाखवतो. ते ॲक्च्युअलमध्ये आतमध्ये जायला एंट्री नाही आणि आतमधून बघू नाही शकत आपण, त्यामुळे ते बंद ठेवलेलं आहे. म्हणून त्या साईडला आहे एक प्रॉपर्टी, तर मी तुम्हाला दाखवतो. आणि धुकं भरपूर वाढत चाललेलं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे मी लिटरली सांगते तुम्हाला, मी जेव्हा इथे आलो, 1 महिना झाला मला इथे येऊन, मी फक्त 15-20 दिवस इथे ऊन बघितलं असेल आणि कडक गरमी बघितली असेल. बट
आता जेव्हापासून 13 तारखेपासून पाऊस पडतो इकडे, 13 मे पासून, तेव्हापासून मी इथे बघते, इथे ऊन नाही, अंगाला घाम येत नाही आणि इथे म्हणजे थंडीच थंडी आहे. तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत की इथे ए सीची गरज नाही लागत, पंखे लावत नाही आम्ही, एवढी थंडी इथे. इथे पक्षी पण आलेले, मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता तुम्ही, इथे पक्षी आलेले. हा बघा, हा जो पक्षी आहे ना, ह्याचे वेगवेगळे ब्रँड्स पण आहेत. हा ना, हा एकटा नाही आहे, त्याचा पूर्ण ग्रुप आहे. दोघे तिघे जण आहेत, असे पूर्ण लाईनीत फिरतात, जसे आपल्या मुंबईला फिरतात ना तसे. हा इकडे बसलेला आहे, पण ह्या वाईड अँगलमध्ये तुम्हाला खूप ब्राईट दिसत असेल. सो हे जे इथे तुम्हाला पिवळं कलरचं घर दिसतं ना, हे 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 आहे माझ्या आजोबांचं घर. बट त्याच्या अगोदर आपण जरा सिनरी बघूया. तुम्हाला अजून पुढे घेऊन जायचं मन करतंय, पण मी परमिशन घेतली आणि जर पुढे गेलो तर तुम्हाला नक्कीच दाखवेन की पुढे अजून काय काय गंमत आहे. असा कच्चा रस्ता आहे जिथे मी चालतोय आणि भरपूर आरामात चालावं लागतं, बिकॉज इथे ना छोट्या छोट्या स्पॉट्सवरती बघा तुम्ही, इथे ग्रीनरीज पण आहे. आणि क्लॉग्स घातलेत म्हणून मला काय वाटणार नाही, बट ज्याने स्लीपर वगैरे घातले असेल त्याची वांदे होती. तिथे क्षणाक्षणाला इथे ग्रीन असे हे आहे, म्हणजे तिथे बघा, तिथे तो भरपूर आहे. इथे मी तुमचं बोट दिसत असेल तुम्हाला, इथे भरपूर आहेत. हे बघा, शेवाळ म्हणतात त्याला, असे भरपूर आहेत या अशा ठिकाणी. तर इथे अशा म्हणजे जागा आहेत ना, म्हणजे तुम्हाला असं लगेच असं म्हणजे ब्लँक होऊन झालं, एवढं चांगली जागा आहे. इथे तुम्ही जर का बघितलं तर कावळे पॉईंट आहे, सनसेट पॉईंट आहे, परत बाबा धबधबा आहे, नॉर्मल धबधबा. ते जर का तुम्ही बघितलं ना, आई शपथ सांगतो तुम्हाला, तुम्ही रोज याल बघायला. तुम्ही म्हणाल मी आंबोलीमध्येच काय करू, एवढे चांगले चांगले सिनरी आहेत. हेच बघा ना तुम्ही, घराच्या समोरच इतके चांगले झाडं वगैरे सिनरी आहेत. तुम्ही तिकडे गेलात तर तुमचं काय हालत होईल, एवढे चांगले चांगले व्ह्यूज आहे तिकडे. हे बघा ना, धुकं कसं जाते, हे बघा, हे बघा. आणि इकडे ना खूप सारी आयुर्वेदिक झाडं पण आहेत, म्हणजे ही मला तरी वाटतं की ही आयुर्वेदिक आहेत. बट इथे माझी आजी बोलली की आयुर्वेदिक झाडं भरपूर आहेत इकडे आंबोलीत. आणि असंच चालता चालता आपण स्ट्रेट जाऊया, तर तुम्हाला अजून काय नाही काय दाखवलं. म्हणलं जर का चांगलं काय काय भेटलं मी तुम्हाला नक्कीच सांगेन की इथे काय आहे. तर तोवर तुम्ही ना फक्त हवा एन्जॉय करा, म्हणजे माईकमध्ये तर हवा येत असेल, तुम्ही माईकमधनं हवा एन्जॉय करा, प्लस इकडचा व्ह्यू एन्जॉय करा. बघा, तर हे आहे माझ्या आजोबाचं घर. बट त्याच्या आधी आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया की इकडे काय आहे. तर इकडे जे आहेत ना, जे माणसं राहतात त्यांच्याकडे गायी आहेत, गाई, म्हशी आणि आय थिंक सो कुत्रे मांजरे पण ते लोक पाळतात. आणि त्यांच्याकडे म्हशी भरपूर आहेत. तर दुपारच्या टायमाला ना, 4-4:30च्या टायमाला त्यांच्या म्हशी ह्या रस्त्यावर नाही येतात आणि ते इथून असे जातात आणि इथे त्यांचा चारा वगैरे काहीतरी खातात, परत येतात बाहेर. आणि इकडे जे तुम्हाला झाडं वगैरे दिसतात ना, हे जे ग्रीन कपडा लावला त्याच्या मागे झाडं आहेत ना, ती खायला ते लोक भरपूर उत्साहित असतात. का माहीत नाही, पण ते त्यांना खूप म्हणजे भूक लागलेली असते. इकडची ऑलमोस्ट जी झाडं आहेत, हे बघा, हे तुटलेलं झाड आहे, हे अशी जी खाल्लेली झाड आहेत ना, ती त्यांनीच खाल्लेली. मला वाईट. तर आणि हेच मला सांगायचं होतं की इथे गाई म्हशी वगैरे आहेत, तर त्या कोण आहे फ्रेममध्ये. तर यांच्या घरी पण भरपूर असे सिनरीज आहेत. हे बघा, यांचं पण घर खूप मोठं आहे, अंगण भरपूर मोठं आहे. आणि यांच्या घरात पण तुम्हाला भरपूर सारी झाडं, पानं काय बोलतोय, फुलं वगैरे सगळे दिसतील. आणि यांच्या घरामध्ये ना गुलाबाचं झाड पण एक युनिक टाईपमध्ये मी तुम्हाला दाखवतो. हे आय थिंक सो गुलाब नाही आहेत, बट मला असं कळलेलं आहे की गुलाबाचे झाड. बघा तुम्ही, हे तुम्हाला माहिती असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा की हे कुठलं झाड आहे, म्हणजे हे कुठलं फूल आहे.
ही खूप क्यूट आहे. इकडे ही पण खूप सारी हे आहेत की पानं आहेत बघा. यांची गुरं पण दाखवतो तुम्हाला. ते बघा, मी तर पुढे जात नाही कारण की त्यांनी बघितलं तर काय करतो या. इकडे यांची गुरं आहेत. मी तुम्हाला बोललो ना यांच्याकडे गाई म्हशी आहेत. यांच्या इथे पण आहे झाडं वगैरे, फुलं वगैरे सगळी येते बघा. मी थोडं पुढे घेऊन जातो, तुम्हाला दिसतं काय पुढे आहे अजून, मी तुम्हाला दाखवतो. आपण घराच्या राईट साईडला आलेलो आहोत. मी तुम्हाला नंतर लेफ्ट साईडने पूर्ण असा राऊंड मारून येऊया आपण. तर जेव्हा मी आलो तेव्हा माझे आजोबा मला म्हणालेली की मागणं म्हणजे किचनच्या साईडने एक रस्ता बनवणार आहेत. म्हणजेच किचनच्या इथून एक दरवाजा बनवणार आहे. पाणी करतो. डोक्यात पडलं. मी तुम्हाला दाखवतो की ते आजोबा रस्ता बनवणार आहे. तर ही आहे घराची बॅक साईड आणि ते जे तुम्हाला इतका एरिया दिसतोय ना, म्हणजे झूम करून दाखवतो तुम्हाला. इथे एक फणस पण आलेला आहे. फणसला इग्नोर करा. हा जो इतका एरिया दिसतोय ना तुम्हाला, हे पूर्ण आजोबांच्या घराच्या बॅक साईड आहे. माझे दुसरे आजोबा जे आहेत त्यांचं घर पण बाजूलाच आहे. म्हणजे ही जी खिडकी आहे ती आमच्या घराची आहे आणि ही जी खिडकी आहे ना दुसऱ्या आजोबांची आहे. पण ते आता नाही आहेत बिकॉज समजून जा तुम्ही. ते इथून दरवाजा येणार आहे. हा जो रॉड दिसतोय ना मला, ह्याच्या इथून एक दरवाजा येणार आहे. म्हणून इथे शेड वगैरे लावली बघा. शेड वगैरे सगळं लावलेलं आहे. तर इथे भरपूर जी घरं नाही बघा, अशी झाकून ठेवावी लागते. ऑलमोस्ट सगळी घरं तुम्हाला अशी झाकलेली दिसतील. कारण की इथे नाही बघा, आता ह्यांचं पण घर थोडंसं झाकलेलं आहे. कारण की इथे ना पाणी जे आहे ना भरपूर आतमध्ये येतं. म्हणजे ह्यांचं घर बघा ना तुम्ही, पूर्ण झाकलं आहे. जे कुठनं येतात ते आपल्याला कळत नाही, पण त्या लोकांनी रस्ता बनवून ठेवलेला आहे. मग असं चालत हा जो आहे ना ब्रिजच्या इथे जातो रस्ता. तर मी तुम्हाला ब्रिज पण दाखवतो. ओ शेट, पाणी येत आहे. तुम्हाला मी बोललो ना इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ग्रीनरी दिसेल. तर मी हे मला माहीत नाही कोणाचं घर आहे, बट ह्यांनी पण घरामध्ये फुलं वगैरे लावून ठेवली आहेत. ती झूम करून मी तुम्हाला दाखवू शकतो. हे जे सगळी झाडं आहेत ती ह्यांची आहेत. हे जे घर आहे ना त्यांची आहेत. तर हे त्यांनी बनवून ठेवलेलं आहे इथे घर. तर धुकं बघा, धुकं तुम्हाला मी नेमकं इथे धुकं दाखवायला आलो. धुकं आणि आजोबांचं घर. बट आपण एक राऊंड मारून घ्या. त्याच्यासाठी मी म्हणालेलो की एक थांबा म्हणजे क्षणभर. तर तुम्हाला एक्झॅक्ट प्रॉपर धुकं बघायचं असेल ना तर हे बघा. जे हा कुत्रा ऑलमोस्ट दिसतोय आपल्याला, म्हणजे इथे कुत्रा आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये चांगलं दिसत असेल का नाही माहीत नाही, बट मी खूप चांगले शॉट्स घ्यायचे प्रयत्न करतोय. हे बघा, म्हणजे समोर जर का कुठली गाडी येत असेल तर ते आपल्याला कळणार नाही इतकं धुकं आहे. इतकं म्हणजे खूप धुकं आहे इथे. इथून अशा गाड्या येतात. पण असं वाटतं की तिकडे ब्रिजच संपलेला आहे. मी पुढे जात नाही कारण की हा कुत्रा जो आहे ना थोडं मला डेंजर वाटतं. ह्याला अजून थोडं पुढे जाऊ दे, मग मी जातो. ते काय ना सवय नाही ना. तर मग आपण आता ह्या साईडने जाणार. मला दिसते काय माहीत नाही बिकॉज मी बॅक कॅमेराने शूट करतोय. ती अशी कामं वगैरे करत असतात आजी. तर हे बघा, आता तुम्ही फक्त सिनरी एन्जॉय करा. मी बोलत नाही. मला जर का काही इंटरेस्टिंग दिसलं मी तुम्हाला लगेच असा इथे येऊन सांगेन मी. तर कॅमेरा कुठे दाखवते माहीत नाही, इथे येऊन सांगेन. हे बघा, आता ह्यांची कॉमन घर आहेत, बट ह्यांच्याकडे हे लावावं लागतं. हे बघा, समोरनं गाडी येते ते पण दिसत नाही. ही गाडी उभी नाही, ती वाली नाही, दुसरी तिकडे गाडी आहे, दाखवतो मी. ह्यांची कॉमन घर आहेत, पण यांना इकडे त्यांना काय म्हणतात मला आठवत नाही आता. तर असं हे आंबोली गाव आहे. तर मागे जाता धुकं जवळ येते. असं जाऊया आपण. मी तुम्हाला वाटलंच तर माझ्या मामाचं म्हणजे दुसऱ्या मामाचं घर दाखवू शकतो मी. हे बघा, अशी इथे शेती करतात. ह्याला मी त्या दिवशीच खाल्लेलं लाल माठाची शेती आहे. आणि इथे लाल माठ सोबतच तुम्हाला ॲपलची वगैरे पण झाडांची शेती दिसेल. म्हणजे घरातच करतात आणि इथूनच ते लोकांचा बिझनेस असतो.
आणि इथे जागेवरती ना तुम्हाला विहिरी पण दिसतील. ही पण विहीरच आहे आणि एक त्या साईडला विहीर होती, त्या साईडला हे जी झाड आहेत त्यांच्या त्या साईडला एक विहीर आहे, बट मी ते दाखवायला विसरलो मला. सो असंच जाता मी तुम्हाला ते दुकान पण दाखवतील. प्रेमकुंज ते मी तुम्हाला मगाशी दाखवलं की मला खूप आवडतो, त्यांचं दुकान पण मी तुम्हाला दाखवू इच्छितो. तर अंबोलीमध्ये ना ॲक्च्युली एक डोंबिवलीतला रिक्षेवालासुद्धा आलेला आहे. त्याची रिक्षा इथे कुठे दिसत नाही. तर हा अजून एक रस्ता कनेक्ट होतो माझ्या आजोबांच्या घराच्या इकडे आणि मांजर इकडे आणि इकडे पण मांजर आहे बघा. तर हे जे व्हाईट कलरचं घर दिसतं ना, जिथे माझं बोट आहे, तुळशी आहे, त्याच्या मागचं जे घर एक्झॅक्ट आहे मांजरी. जर डोळा ही आंधळी आहे एका डोळ्याने. तर हे माझ्या दुसऱ्या मामाचं घर आहे ज्याचं नाव अमरीश आहे, अमरीश मामा, त्याचं घर आहे. तर मी तिकडेही सुद्धा घेऊन जाईन तुम्हाला. ओ शिट, कुठनं आला हे बघा. ही अशी कोपऱ्यामध्ये तुम्हाला घर आहेत. आणि ही जी जागा आहे ना, ही खूप स्पेशल जागा आहे. का तर आवाजाला इग्नोर करा, बिकॉज इथे लोक खूप कामं करतात. तर हे जे जागा आहे ना, ही त्या घराच्या बाउंड्रीपासून जी रेड कलरची बाउंड्री आहे, गप्र, तिथून जी बाउंड्री ती इथपर्यंत जी आहे ना, तिथे दशावतारी होतात. म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवरती जर का असाल तर तुम्ही बघितलं असेल की मी टाकलं आहे माझ्या इंस्टाच्या स्टोरीवरती टाकलेलं की दशावतार मी बघतोय. तर इथे ती प्लेस आहे जिथे दशावतार होतं. आणि ही बघा, मी तुम्हाला बोललो की गाय म्हशी इथे फिरत असतात. ही म्हस मला खूप आवडते, गाय मला खूप आवडते, बट ही वेगळीच गाय आहे, ही दुसऱ्यांना इग्नोर पण करते. तर इथे होतं ते बघा, ह्या इथे धुकं बघा, आणि इकडे होतं ते ॲक्च्युअलमध्ये मी जे म्हणतात. आणि हेच ते दुकान जे आणि हे जे काका आहेत त्यांचंच घर आहे ते. आणि इथे सुद्धा होतं दशावतारी. त्यांच्यावर मी कॅमेरा का घेऊन गेलो, बिकॉज हे जे दुकान आहे आणि तिकडचं जे घर आहे प्रेमकुंज, हे त्या काकांचं, हे जे चालत आहेत ना छत्री घेऊन, त्यांचं आहे. सो त्यांचंच हे आहे ते दोन्ही घरं. सो मी असा विचार करतो की इथून शॉर्टकट आहे, बट जास्त रिस्क नको, बिकॉज तिकडे चिखल पण असतो. सो मी इथून जातो आहे आणि डायरेक्ट आता अमरीश मामाचं घर आणि आजोबांचं घर तुम्हाला दाखवतो मी. तर तोवर तुम्ही पुढे बघत राहा की काय काय मस्त इंटरेस्टिंग. आणि मी तुम्हाला माझं स्पेशल झोपाळा पण मी दाखवतो की माझी जेव्हा बहीण होती इकडे राहायला आलेली, तेव्हा मी आणि ती इथे झोपाळ्यावरती दरवेळी येतो. सकाळ संध्याकाळ आम्ही यायचो, 2-3 तास आम्ही एन्जॉय करायचो तिकडे, आणि मग घरी जायचो जेवायला वगैरे असं. सो आणि मी खाली बघून का चालतो, बिकॉज ही जी जमीन आहे ना ती काफी जास्त करून स्लिपरी आहे आणि इथे जागेवरती तुम्हाला अशी तुळस दिसेल. हे बघा, तो मी जो मगाशी तुम्हाला रस्ता दाखवतो तो हा होता, आणि इथे भरपूर चिखल आहे, त्यामुळे रिस्क नको म्हणून मी इथून आलो नाही. तर हे आहे माझ्या मामाचं घर, दुसऱ्या मामाचं घर. सध्या बंद आहे बिकॉज ते आतमध्ये असतील, बट कळत नसेल ते आपल्याला, दिसतं इथे. तर मी तुम्हाला सांगत होतो तो हा झोपाळा आहे जिथे मी आणि माझी बहीण खेळायला यायचो. आणि इथे आम्ही खूप सारे व्हिडिओ शूट्स वगैरे केलेत, फोटोज घेतलेले. आणि राईट साईडला मी बसायचो आणि ती लेफ्ट साईडला बसायची. कधी कधी वाटलंच तर आम्ही उलटंसुद्धा बसायचो, आणि इथे आम्ही खूप एन्जॉय केलं. तो हा झोपाळा आहे आणि एक स्पेशल बॉन्ड झाला याच्याबरोबर, आमचं कनेक्ट झालो आम्ही याच्याबरोबर. तर आपण राऊंड मारून आलेलो आहोत, अख्खा एरिया मी तुम्हाला दाखवला. आत्ता मी जातो आहे माझ्या आजोबांच्या घरी, आणि होम टूर एक टाईपचे असतात ते मला म्हणतात. पण हे अख्खं जे घर आहे ना, जो तिथून जो कारखाना सुरू होतो हे इथपर्यंत हे माझ्या मामाचंच घर आहे. खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला दाखवतो. ही स्कूटर आय थिंक सो त्याची नाही आहे, हे स्कूटर इग्नोर करा.
तुला त्याचा कारखाना पण दाखवतो. तो सुद्धा मेस्त्री आहे, सुतार मेस्त्री आहे तो. तर हा त्याचा कारखाना आहे. ते काम नाही करत बिकॉज तो घरी नाही आहे. तर मी तुम्हाला फ्रीली दाखवू शकतो की काय होतं आहे. त्याचा पूर्ण इथून ते तिथपर्यंत कारखाना आहे. आणि ह्या साईडला दरवाजा आहे जिथून तो प्रॉपर घरी जातो. आणि मला वाटतं हे जे स्टील्स ठेवलेत नाही पाईप्स, ते आजोबांच्या घराच्या दरवाजासाठी कदाचित आणलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता, इथे मटेरियल पण आहे तसं. तर हे त्याचं काम करण्याचं जागा आहे. ती बघा तिकडे दरवाजे पण बनवून ठेवलेत, स्टीलचे 2 दरवाजे पण बनवून ठेवलेत. हे प्रॉपर त्याने बनवून ठेवलेले आहे. बट त्याचा एक साचा आहे पूर्ण प्रॉपर बनवणं अजून बाकी आहे. तर मला वाटतं हे त्याच्यासाठी स्टील वगैरे त्याने आणून ठेवलेत आणि ते बॅरिगेट्स लावून ठेवलेत त्याने बिकॉज कोणी आतमध्ये जाऊ नये म्हणून. आणि हे माझ्या आजीचं म्हणजे तुम्हाला कसं सांगू, आजीच्या आजोबांच्या मावशीचं का कोणाचं तरी घर आहे आणि ती आजी अजून इथे राहते. तर हे तिचं घर आहे. आणि इथे माझी मावशी पण राहते जी 12वीला आहे. बिलीव होतं तुम्हाला की 12वीला आहे आणि ती माझी मावशी आहे. हे परफेक्ट आहे. हे असं तुम्हाला मागणं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बिकॉज मी बॅक कॅमने शूट करतो बिकॉज मला वाईड अँगल आहे. हे असं घर आहे आणि हे असं घर आहे. आणि असा हा जो रस्ता आहे तो आपण असं फिरवून आलेलो, म्हणजे असं पूर्ण टर्न घेऊन आलेलो. हां, ते इथून जातं ना. ह्यांचं माहिती आहे की हे लोक कुठनं जातात, पण त्यांचं माहीत नाही की ते कुठनं जातात. पण हे बघा, शेवाळ बोललो ना, शेवाळ असतं इथे. धुकं बघा तुम्ही. हा असा एरिया आहे, म्हणजे इथून जेव्हा तुम्ही हवा खाल ना, हा थंड थंड हवा. तर हे त्यांचं घर आहे आणि हे त्यांचा कारखाना आहे. म्हणजे आजोबांचं घर आहे आणि इथे खोली आहे आणि त्याला कनेक्टेड असून असा कारखाना आहे. बघू शकता पूर्ण कारखाना आहे. त्यांनी पण इथे बॅरिगेट लावले बिकॉज इथे कुत्रे वगैरे भरपूर फिरतात. कुत्रे फिरतात म्हणजे इथे जास्त फिरत नाही बिकॉज पाऊस असतो ना. जेव्हा कधी येतात ना ते इथून जंप करतात, हे इथून जंप करून आज जातात. तर आपण आलेलो म्हणजे आजोबांच्या घरी. हा जो गेट आहे तिथून नाही जाऊ शकत, म्हणजे जाऊ शकतो असं काय नाही, बट इथून फक्त स्कूटरसाठी त्यांनी गेट बनवून ठेवला आहे. सो हे ग्रीनरी पण आजोबांनीच बनवून ठेवली आहे. म्हणजे कुठून काय बोलत आहे त्यांनी. हे असं हे बघा, हे किती उंच झालेलं आहे घर. तर इथे आंब्याचं झाड पण माझ्या मावशीने लावलेलं, बट ते भरपूर बारीक आहे ना, ते दिसत नाही कुठे. ते तिने कुठेतरी लावलेलं, तिने दगड ठेवले. हे आलं, हे मला वाटतं ना, हे वालं मला कदाचित वाटतंय बिकॉज ते आलेलं तर आहे. कदाचित हे पण असू शकतं, हे छोटूसं कुठलाही असू शकतं, असं काही नाही. पण मी कन्फ्युज्ड आहे की कुठे लावलेलं आहे, एक्झॅक्ट तिने कुठे लावलेलं तर मलाही आठवत नाही. ठीक आहे, बट तिने एक झाड लावले हे तर मी तुम्हाला सांगितलंच. ही जी बाकीची झाडं आहेत ना, ही सगळी आजोबांनीच लावलेली आहेत. हे जे आहे ना, हे ग्रीन कपडा तो पण आजोबांनीच लावलेला आहे. तर मगाशी आपण ह्या रस्त्याने असे फिरून आलेलो इथून. हे आहे माझ्या आजोबांचं घर, तुम्ही बघू शकतात. आणि इथे त्यांनी झाडं वगैरे सगळी बांधून ठेवली, झाडं वगैरे, बिकॉज इथे ॲटमॉस्फिअरच असं आहे की झाडं इथे पाहिजेलच. तर मी तुम्हाला वाईड अँगलमध्ये पूर्ण घर कवर करण्याचा प्रयत्न करतो. हे घर आहे माझ्या आजोबांचं, तिथे जाळी लावलेली आहे. आणि हे माझ्या दुसऱ्या आजोबांचं घर आहे आणि हे आजोबांचं स्कूटर. वाईड अँगलमध्ये तुम्हाला चांगलंच दिसत असेल घर. सो मी तुम्हाला जो मगाशी दरवाजा दाखवला अमरीश मामाच्या घरचा, तो इकडे लागणार आहे. हा जो दरवाजा आहे ना, तो आता इकडून निघून जाणार आहे आणि ते डबल साइडेड दरवाजा लागणार आहे. सो लेट्स गो इनसाइड. ओके, कडी ओपनच आहे. सो हे माझ्या आजोबांच्या घराचं अंगण आहे. ह्याला इग्नोर करा, हे कसं तरी पडलेलं आहे. हां, म्हणा मी व्लॉग करतो. बघितलं मित्रांनो, हे अशी असतात.
आता मी चांगलं काम करत होतो त्याच्यात पण असं बोलतात. तर ही कडी लावायला मी विसरीन का? धर बाबा, लावली. सो इथून एवढा म्हणजे त्या गेटपर्यंत अख्खा अंगण आमचंच आहे. ही जी तुम्हाला जी युनिक कला दिसते आहे, तुळस म्हणतात त्याला. तुळस म्हणतात त्याला. तर ह्याला जे कलर गेलेले ना हे खूप तुम्हाला चांगलं दिसेल. हे कलर म्हणजे इथे आय थिंक सो हे दत्त आहेत, इथे गणपती आहे आणि इथे सेमच आहे. हे जे कलरिंग आहे माझ्या दोन्ही मामांनी मिळून केलेले. सो त्यांच्यासाठी तर मग मी तुम्हाला आता दाखवतो की आजोबांनी कुठली कुठली झाडं कशी कशी लावलेली. तर ही झाडं सगळी लावलेली आहेत माझ्या आजोबांनी आणि हे जे काम आहेत ना हे पण आजोबांनीच केलेले आहेत. काल बसून बसून त्यांनी ही ते झाडं लावलेली आहेत. सो आणि ही जी पांढरी फुलं आहेत ना, पांढरी फुलं अशीच नाही आहेत. ही पांढरी फुलं गणपतीला म्हणजे घरात जे मंदिर आहे ना त्याच्यासाठी ते वापरतात. बघू शकतात हे अशी सगळी ही लाल फुलं सगळी. तर मग अशी याच्यावरती बटरफ्लाय आलेलं ह्याच्यातलं हनी घ्यायला. सो आणि इथे पण कामं केलेलीच आजोबांनी अजून एक काम केलेलं आहे. हे इथे आम्ही लाकडं ठेवतो. सध्या लाकडं नाही आहेत बिकॉज शेवटची लाकडं होती म्हणजे बॉन्ड शेवटचा बंच होता जो संपला आहे. इथे आम्ही लाकडं स्टोअर करतो म्हणजे एक अख्खा असा लाकूड असतो त्याचे असे पीसेस करून असे ठेवून देतो आम्ही. तर टायर निशाण गाडीच्या निशाण पण मग अशी बाहेर गेली. ही स्कूटी झाली हिला 16 वर्ष. 16 वर्षापासून इथेच आहे, चालू आहे. सो आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. सो हे आहे माझ्या दुसऱ्या आजोबा, हो लादी थंडे, चुलत आजोबांचं घर, ज्यांचं नाव तुम्हाला इथे बाहेर दिसतंच आहे. म्हणजे हे त्यांचं नाव आहे आणि आतमध्ये त्यांचा फोटो पण लावलेला आहे. तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं. बट ही खोली बंद आहे. हे दोन्ही कनेक्टेड आहेत एक दुसऱ्यांशी. तर हे घर आहे बंद आहे बिकॉज इकडे काही काम चाललेलं आहे. आणि हे इथे अजून एक छोटंसं अंगण आहे आमचं. आणि ह्या रॉडला इग्नोर करा. हे जी खुर्ची ती आजोबांनी बनवली आहे. हे चूल आजोबांनी, चूल पण दाखवतो मी तुम्हाला. ही चूल आजोबांनी बनवलेली आहे जिथे आम्ही सकाळचं पाणी भरतो. एक्झॅक्ट बाजूलाच इथे लाकडं आहेत. ही अशी छोटी छोटी पीसेस आजोबा करतात लाकडांची. ही तुम्ही बघू शकता ह्या साईजच्या असतात ऑलमोस्ट. सो आणि हे चार्जिंग सकट आजोबांनी ह्याला पूर्ण बनवलेलं आहे, ह्याला बिल्ड केलेलं आहे. तर सर्वात पहिलं तर हे बघा माझी मम्मी बसलेली आहे. हे पण घर कनेक्टेड आहे, तुम्हाला मग नंतर दाखवतो. बट सर्वात पहिले आपण सुरुवात करूया हॉलपासनं. हे माझे आजोबा आहेत ज्यांनी सगळं बनवलेलं आहे. मी तुम्हाला मगाशी दाखवलं ते. मॉम से हाय. मोठी. इथून तुम्हाला वाईड अँगल दिसत असेल मित्रांनो. तर हे आहे हॉल, आपलं हॉल किचन. इथे किचन आहे. ही जी आहे ती आजी आहे माझी, दाखवतो मी आजीला पण. इथे बाथरूम आहे, बाथरूम पण दाखवतो, सगळं दाखवतो मी तुला. मी तुम्हाला इथून वाईड अँगल दाखवतो आता. हो ना, असं किचनचं वाईड अँगल आहे गाईस. आणि ही माझी आजी आहे. आजी से हाय. आजी काय हाय बोलेल. तर बाथरूम बघा, तुम्ही एक्सायटेड असाल. हे बघा बाथरूम. ॲक्च्युली हे दाखवायचं नव्हतं बट दिसलं तर. तुम्ही हॉल बघितला, किचन बघितलं, पण आम्ही जिथे झोपतो त्याला बेडरूम म्हणतात. बेडरूम पण बघा. आणि तिथेच मंदिर सुद्धा आहे. आणि चांगली लाईट पाहिजे तर ही लाईट पण आणली. ही बघा, हे बघा हे मंदिर आहे. आणि ही बघा
इथे ही जी फुलं लावलीत ना ती मगाशी तुम्हाला मी दाखवली ती आहेत. तर हे असं देऊळ बनवून ठेवलं आहे आजीने माझ्या. हे बाबा आहेत, तर हे असं मंदिर बनवून ठेवलेलं आहे. सो आणि हे आहे बेडरूमचं पूर्ण बघा तुम्ही 360मध्ये. आणि मग मी तुम्हाला वाईड अँगल दाखवतो. मी तुम्हाला वाईड अँगल दाखवतो. थांबो रे थांबो. हे आहे वाईड अँगल. तर दाखवतो ना. एक्सक्यूज मी. तर हे आहे स्टोरेज, म्हणजे स्टोरेज टाईपच आहे. बट ही अजून एक रूम आहे जिथे बेडरूम बेड नाही आहे, बिकॉज अजून एक बेड नाही बनवला आजोबांनी. हे जे आहे ना हे घोडा म्हणतात त्याला. हे डबल साइडेड जी तुम्हाला दिसते हे पण आजोबांनीच बनवलेले आहे. सो हे आहे स्टोरेज टाईप हाऊस. आणि इथे टॉयलेट आहेत, 2 टॉयलेट आहेत. हे इंडियन आहे आणि इकडे इंग्लिश आहे. असे करून 2 टॉयलेट्स आहेत. आणि अजून एक काहीतरी गंमत आहे दाखवतो मी तुम्हाला. हा जो पांढऱ्या कलरचा दिसतं ना हे तुम्हाला एक नॉर्मल वूड दिसत असेल, पण हे वूड नाही आहे. हा जोगेश्वरीमधला छोटासा जो इंटरेस्टचा दरवाजा होता तो आहे. आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्ट काय आहे माहिती आहे का, या दरवाज्यावरती मी असं छोटा असताना लटकायचो आणि ह्याच्यावरती ढोल वाजवायचो. म्हणजे खूप इमोशन्स आहेत त्याच्याबद्दल, हे तुम्हाला नाही कळणार. तर इथे असं एक स्टोरेज आहे. ह्याचं मी 360 नाही दाखवत बिकॉज मिनिमम आहे. आणि हे पण आजोबांनी बनवलं आहे. हे जे तुम्हाला वूडचं दिसते मिक्सरसाठी, हे आत्ता सध्या स्पेस ह्याच्यामध्ये जास्त आहे, बट हा मिक्सर ह्याच्यामध्ये जातो. हे सध्या आजोबांनीच बनवलेलं आहे माझ्या. आणि पहिला इथे दरवाजा होता, हा दरवाजा आहे, त्याला आता झाकून ठेवले आहे. माझ्याकडे कोण डॉक्टर होतं वाटतं. मी तुम्हाला दाखवतो कनेक्टेड घर काय आहे. हे कनेक्टेड घराचा संबंध काय, तर हे आहे आजोबांचा कारखाना. म्हणजे कारखाना म्हणजे काय समजायचं होतं. आजोबा अशी वस्तू बनवतात नाही बघा. हे आजोबाने बनवले, ते आजोबाने बनवले. ही जी चेअर आहे ही पण आजोबांनी बनवली आहे. आणि हे पण कदाचित आजोबांनीच बनवले. तर आजोबांचं इथे काम करण्याची जागा आहे. तर आणि मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं लाकडं, तर लाकडं ह्यानी कापत होते म्हणून ते सध्या असं ओपन ठेवलं आहे. नंतर ते पॅक करून ठेवतील. कंदीलसुद्धा आजोबांनी बनवलेलं आहे. म्हणजे बघा माझे आजोबा किती हुशार आहेत. आणि ते हुशारच आहेत, पण मी तुम्हाला सांगतो की माझे आजोबा हुशार आहेत. ते एवढे फ्रेम बघा तुम्ही आजोबांनी बनवली ह्या कंदीलला. आणि ह्या बाटलीच आहे, स्प्राईटची जी बाटली येते ना त्याचा बनवलेला आहे. 1 लिटरची आय थिंक सो आहे. आणि हा आमचा झोपाळा आहे. तो झोपाळा त्या आजोबा बनवणार आहेत हावाला. ह्याला आजोबा बनवणार आहेत आणि ते अजून एक स्पेस बनवणार आहेत, म्हणजे एक पूर्ण माळा प्रॉपर बनवणार आहेत. तर हे असं आहे. आणि ते जे तुम्हाला मी म्हणालो की ते घरसुद्धा कनेक्टेड आणि हे घरसुद्धा कनेक्टेड आहे, ते कसं कनेक्टेड आहे ते पण दाखवतो. आता हा दरवाजा आहे, याला असं उघडलं आणि याला असं खेचलं आपण असे येऊ बाहेर. जे तुम्ही बघू शकताय, तिथून मी जे घुसलेलो होतो ते असं बाहेर निघालो. तसंच आहे त्याच्यामध्ये, फक्त त्यांचा हॉल मोठा आहे. तर जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब दोन्ही करा. आणि वाटलंच तर ह्या व्हिडिओला शेअरसुद्धा करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. जर का मी कावळे पॉईंटला वगैरे गेलो मी तुम्हाला तिकडचं सुद्धा टूर देईन. येतो मी आता.